राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सादर होणारी नाटकं पाहण्यासाठी आपण सर्व जमलो आहोत। सर्वप्रथम सर्वांचे सस्नेह स्वागत। वेंगुर्ल्याचे सुपुत्र प्रसिद्ध लेखक नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून जयवंत दळवी यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। 14 ऑगस्ट 1925 मध्ये जन्मलेल्या जयवंत दळवी यांचं बालपण आरवली गावात गेलं। त्यांचे आजोळ गोमंतकातले तर घर जमीनदाराचे, पण ती जमीनदारकी कोकणातली। शेतकरी भंडारी लोक धनी म्हणत असत, पण जमीनदार म्हटल्यावर ज्या आर्थिक परिस्थितीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल अशी आर्थिक स्थिती मात्र त्यांची नव्हती। थोडी भात शेती, आंब्याच्या बागा, नारळ, फणस, काजूची झाडं हीच काय ती इस्टेट। त्यामुळे पैसा कमी, साहजिकच बहुतेक व्यवहार वस्तूच्या स्वरूपातच होत असत। एखाद्या मुलीचं लग्न उभं राहिलं की जमिनीचा तुकडा विकावा लागेल अशी परिस्थिती। नमस्कार, माझं नाव अपराध गोवेकर। हे नाव ऐकून तुम्हाला जरासा विचित्र वाटेल, पण त्याला माझा नाही लागत, कारण हे नाव मी ठेवलेलं नाही। ज्यांनी मला जन्म दिला त्यांनी मला हे नाव ठेवले, अपराध गोवेकर। माझा जन्म मुंबईच्या एका पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये वयाच्या 35व्या वर्षी झाला। काय म्हणाला? हो, मी वयाच्या 35व्या वर्षी जन्माला आलो। मी जन्माला आलो तेव्हा एकटाच होतो। माझ्या जन्माच्या अद्वितीय क्षणी माझे आई वडील कोण असावे हेही ठरलेलं नव्हतं। रादर मला आई वडील असावे की नसावे हेही ठरलेलं नव्हतं। माझा जन्म आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी झाला। आषाढ हा अंतिम दिवस आहे। मला जन्माला घालणारे माझे जन्मदाते मुंबईहून 600 किलोमीटर दूर असलेल्या गोव्यात चवी डबीने गटारी अमावस्या साजरी करत होते। त्याच्या अवतीभोवती सिगरेटचा धूर, दारू, निरनिराळ्या डिशेस, वेगवेगळ्या मसाल्यांचा एकत्रित वास। त्यांच्या सोबत बायका, पिक्चर्स, वाङ्मय अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या माणसांच्या चर्चा चालू होत्या। अशा वातावरणात माझ्या 4 जन्मदात्यांनी एकत्र येऊन मला जन्माला घातले। तुम्हाला ती पंचतंत्रातली गोष्ट आठवते का? म्हणजे 4 शिष्य आपलं शिक्षण पूर्ण करून घरी जात असतात, त्यांना वाटेत सिंहाची हाडे सापडतात। ते शिष्य त्या हाडापासून सिंह तयार करतात आणि त्याला जिवंतही करतात। माझी स्टोरी काहीशी अशी, म्हणजे मला घडवत असताना एक रूपरेषा, डिझाईन, आराखडा वगैरे 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 काहीही केलेलं नव्हतं। मी घडता घडता घडत गेलो। माझ्या आयुष्यातले काही तपशील त्यांनी भरले, काही वेळा जागा रिकाम्या राहिल्या। तेव्हा माझ्या आयुष्यातले तपशील मीच भरत गेलो। आधी मला जन्माला घातलं, मग माझ्या आई वडिलांना जन्माला घातलं, नंतर माझ्या बायकोला जन्माला घातलं। त्यांनी एक मात्र लक्षात घेतलं, मला घडवत असताना ते गोव्यात राहिले आणि रिमोट कंट्रोलर रोबो हलवावा तसा मला घडवण्याचा प्रयत्न करू लागले। असं आहे, सगळंच काहीसं भन्नाट आणि विचित्र सुद्धा। तुमच्यातल्या काही जणांना हा सगळा प्रकार फालतू सुद्धा वाटण्याची संभावना आहे। वरून तुम्हाला असाही प्रश्न पडेल की मी तुम्हाला का सांगतो? याचं कारण मला न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून मिळतील। So, I think my introduction is now complete. I am अपराध गोवेकर।
तुम्हाला सांगू का? अपरांत. अपरांत हे काय नाव आहे का? त्यापेक्षा सिद्धार्थ ठेवा. अरे मग मी सुचवलेलं तपन काय माहित होतं? मग तुला काय त्याचं नाव फ्रान्सिस झेवियर ठेवायचं होतं? सोड करा. अरे एक्साइट नको रे हो. अरे एक्साइट होऊ नको तर काय करू? एवढं चांगलं नाव सुचवतोय मी तुम्हाला, त्याचं थोडं सुद्धा ऍप्रिसिएशन नाही. ऍप्रिशिएट करण्यासारखं काय आहे त्यात? म्हणजे अपरांत. गडबडकर, तुला माहित तरी आहे का अपरांत याचा अर्थ काय होतो? तुम्हाला बेअरली समजतोस काय? अरे युनिव्हर्सिटीत लेक्चरर आहे मी. अपरांत हे आपल्या गोव्याचं प्राचीन नाव आहे नव्हतं आहे. गोव्याचं प्राचीन नाव? हो येस डॉक्टर राजे. डॉक्टर राजे, तुला परशुराम माहिती आहे का? अरे परशुराम विष्णूचा सहावा अवतार. त्याने बाण मारून समुद्र मागे हटवला आणि गोवा तयार केला. बाण मारून गोवा तयार केला? मोठे जोक. हे कळवळ का? बाण मारताना तो परशुराम आपल्यासारखा बाण झाला होता काय? दिस इज टू मच. परशुरामाची मस्करी करतोस काय? परशुरामाची मस्करी करतात सारस्वताचा युग कसा हट झाला परवा आपलं काय करणार आहे? टेबलवर बसलो की कोणाची जात काढायची नाही. ओके सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके इट्स ओके. आता थोडी जास्त झालेली आहे. तर डॉक्टर राजे, मी काय सांगत होतो, परशुरामानं बाण मारून समुद्र मागे हटवला आणि गोवा तयार केला. म्हणजे जिथे अगोदर कोणताही प्रांत नव्हता तिथे नवीन प्रांत वसवला, तो म्हणजे अपरांत. पण काय रे, आपण चौघांनी मिळून जन्माला घातलेल्या या पोरट्याला हे नाव देणं मला प्रोफेसर तू जोश नव्हे. आपण त्याचं नाव बदलून अपरांत म्हणतो. लोक त्याला जुन्या उपरांत म्हणतात. अरे सोन्या उपरांत नाही, सुना परांत. जुना प्रांत म्हणजे सोन्याचा प्रांत. आता जरा गप बसशील का माझ्या सोन्या? हे बघा फ्रेंड्स, आपली चर्चा ना अंतीकडेच चालली आहे. हे बघा, मी तुम्हाला एक नाव सुचवतो. तळवटचे त्या नावामागचा इतिहास तुम्हाला सांगतो. आता अपरांत हे गोव्याचं प्राचीन नाव. मला त्याचं काही अमृत नाही. एक तर मी नॉमिलिस्ट नाही आणि दुसरं म्हणजे तुमच्यासारखा बुद्धिमान तर मुळीच नाही. मी एक जंगलात काम करणारा माणूस. कुठलंही नाव नसताना जंगलातले प्राणी रोज कसे वागतात, कसे राहतात ते रोज पाहत नाही. तेव्हा माणसाला नाव असलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही. पण हा जो कोणी पोरगा आपण जन्माला घातलाय, आपण म्हणजे आपण चौकात, तो साहजिकच आहे त्या मोठा होताना आपल्यातली काही ना काही वैशिष्ट्य घेऊन पुढे वाढणार. आता तो कोण होणार आहे ते आज आपण सांगू शकतो का नाही? मला वाटतं तो माझ्यासारखा अनुभव होईल. पण मला वाटतं त्यानं माझ्यासारखं वकील बिलकुल होऊ नये. त्यापेक्षा त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करावं. म्हणजे आजकाल बरीच चलती आहे त्याची. मी तर त्याला युनिव्हर्सिटीमध्ये अजिबात काम करू देणार नाही. अरे त्यापेक्षा भीक मागितलेली बरं का? तळवटकर, तुम्ही सगळे पुन्हा विषय बदलताय. मी काय म्हणतो, तो आज आपल्याकडून काय घेईल हे आपण सांगू शकत नाही. पण आज आपल्याला आपण त्याला निश्चितपणे काहीतरी देऊ शकतो. काहीतरी देऊ शकतो म्हणजे काय? सांगतो, आपापल्या आडनावाचं पहिलं अक्षर काहीतरीच काय सांगतो. तळवटकर, पेपर नक्कीच काढ. आता तुझं पेन काढ. स्मरण करा, या गटारी अमावास्येच्या दिवशी खिशाला पेन लावून कोण फिरेल? मागो मागो बाबू, हा त्या गाडी. अच्छा अच्छा. आता प्रत्येकाने आपापलं आडनाव मोठ्याने उच्चारायचं. तळवटकर यांचं पहिलं अक्षर लिहून घे. मी माझ्यापासून सुरुवात करतो. बसलोडकर, हा स्नोडकर मधला तो. मी परवार, परवार मधला तो. डॉक्टर जुसे, ऑगस्टिन,
अपरांत. That's it. Wow. Sure, sure. माझ्या डोक्यात मेंदू आहे आज समजलं मला. बरोबर, या नावाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आजारी पूर्ण पाठिंबा आहे. तर friends, असतोड करणे आपल्या पोरासाठी एक हक्काचं नाव ठेवलेलं आहे. तर आता बाप म्हणून आपण चौघेही त्याच्यावर समान अधिकार गाजवायला मोकळे. तर नाव झालं. आता आडनावाचं काय? तू आपल्यापैकीच कोणाचा तरी एखादा त्यात काय. नो. आडनाव कसं चंद्र लावा. त्यामध्ये जात पात धर्म काही असता कामा नये. तसं असेल तर मी नको. या नावाला मराठीवादी विरोध करतील. त्यापेक्षा आपण त्याला गोळेकर म्हटलं. हे चांगलं. ठीक आहे. सो आपलं नाव म्हटलं झालं. अपरांत गोवेकर. मी आता समाप्त करतो. आजच्या या गटारी अमावास्येच्या दिवशी आपण जन्माला घातलेला हा अपरांत गोवेकर वयाच्या 35व्या वर्षी मुंबईतल्या पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये 8:10 जन्माला आला. तेव्हा तिच्या अंगावर उंची आणि महाराज निळसर झाग असलेला पांढऱ्या रंगाचा शर्ट होता. लाल गुलकट टाय. त्याचा हातात सोन्याचा पट्टा असलेला घड्याळ. पोटात सोन्याची अंगठी, हिरा असतील. पायात महागडे बूट आणि निळसर रंग असलेले सॉक्स. स्मार्ट होता, हँडसम होता आणि सर्वसाधारण होती. त्याचे केस गुरळे होते. आणि त्याचा चेहरा ना उभट होता. नाक सरळ होतं आणि त्याला भोगाली दाढी. ठीक आहे. आता त्याचं नाव झालं, आडनाव झालं. आता त्याची सामाजिक माणसं तुम्ही बघूया. मला वाटतं आपण अपरांतला सुविद्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे आई-वडील द्यायला हवे. सुशिक्षित आई-वडील द्यायला माझी काही हरकत नाही, पण ते सुसंस्कृत का असावे याला माझा विरोध आहे. अरे अपरांतवर चांगले संस्कार व्हावे असं मला मनापासून वाटतं. अरे कसले चांगले संस्कार मोडकेचे? संस्कारामुळे माणसाच्या आनंदी जीवन जगण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. आता तर बॉस स्पष्ट मत आहे. संस्कार माणसाला लेबलट बनवतात. आता आलंच बघा ना, परवाच जर्मनीला रेल्वेचं तिकीट काढायला गेलो. तिकीटची समोर ही मोठी ना माझा नंबर शेवटी. तेवढ्यात तिथे कोणीतरी धिंगण आला आणि एक तिकीट बाजू केला. आता खरं तर मी त्याला विरोध करायला हवा होता. आई वडिलांनी केलेले संस्कार आणले आले ना रे. तो तिकीट काढून हट्टीत माझ्या बाजूला निघून गेला. म्हणून म्हणतो संस्काराची फटणूक. ज्याची आई वडील सुसंस्कृत रस्ते वाटेल ते द्या, पण माझ्या बापाचा बाप देऊ नका. ज्यूस खरा मी साला वाटलं ना माझ्या मम्मीसारखी मम्मी, पण बाप मात्र अजिबात नाही. तुझ्या मम्मीसारखी मम्मी म्हणजे कशी? माझी मम्मी पण सुशी आहे. मला आठवतं तेव्हापासून फक्त बापाचं बोलणं आणि बोलणंच आम्हाला काय हवं नको ते बापाकडून मिळवून देणं फक्त तिलाच शकतो. काही विशेष नाही. सगळ्यांच्या आया अशा नसतात. पण माझी मम्मी माझ्याकडे स्पेशल. ठीक आहे. त्यापेक्षा आपण असं केलं अपरांत आई वडील दिलेच नाही किंवा त्याला बिन बापाचा केला. बिन बापाचा? अरे एवढं सगळं द्यायचं तर त्याला आई वडील का नको? समजा तर त्याला कोणी बास्टर्ड म्हणाला होतं. हा कोणत्या प्रकारचे आई वडील द्यायचे जे आपण सगळी आवडतो. पण माझी एक अट आहे. आपण अपराध गोवेकरला श्रीमंत करायचं. श्रीमंत माणूस सगळ्यात पहिला बदनाम होतो. कोण साला बदनाम नाही. सगळे श्रीमंत बदनाम आहे. आणि
कमी करतं तरी कोण पैसे नसलेलेच ना जरा पाठीमागून बदनामी करणार आणि समोरून श्रीमंत चालत येताना दिसतात की लोटांगण काढणार ते काही नाही अपराध गोविंदांना आपण श्रीमंत करायचा म्हणजे करायचं बापू माझी बदली आणलाय परवा अरे असं टाकशील रे जाऊ का माझी प्लेट आहे अपराधला श्रीमंत करायचा ठीक आहे करा तुम्ही पण ती श्रीमंत एन्जॉय करायला द्यायची नाही काय ते आपण करा दुसऱ्यावर काढतो अरे ते तो भोसडीचा मला एकदम पैसा फुटतोय तिजोरी पण बाहेर काढायचं शकतो अपराध गोळे करला आपण असाच भाग द्यायचा पंचूस आणि मारवाड ते बापाचा मोर दे रे आपण सध्या हा विचार करूया की अपराध गोळेकर पोलीस कस्टडीमध्ये का आणि कसा आणि पोलीस कस्टडीत आला नाही आणि गोळ्यात मला पसंत नाही अपराध झाला त्याच्या ऑफिसमध्ये त्याची सेक्रेटरी आणि आपला हिरो लॉकअपमध्ये बंद होतो आणि का एक चांगला वकील त्याची केस घेतो सत्यमेव जयते आणि आपला हिरो लॉकअप मधनं बाहेर येतो ही स्टोरी हिंदी सिनेमासाठी चांगली आहे पण आपल्याला मग काय परवान झाली नाही त्यापेक्षा आपण त्याला खुनी किंवा गुंड केला तो आणि गोव्यातल्या एखाद्या गुंडाचं नाव सांग गोव्यातल्या गुंडाचं नाव याला माहित नाही आणि निघाला मुंबईतला गुंड हे पण आपण त्याला गुंड का बनवायचा मला वाटतं आपण त्याला शिरली एवढी जी मगजमारी म्हणून आपण त्याला तयार केला तो पण टेररिस्ट बनवण्यासाठी नॉनसेन्स बघा मला वाटतं आपण त्याला भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडवू नाहीतरी आजकाल लाच देणं आणि घेणं हा कुणाला गुन्हा वाटतच नाही तर त्यात सापडणं हा गुन्हा वाटतो आणि वर लोकांची सहानुभूती आणि दया सुद्धा आपण अपराधला लाच घेताना नाही तर देताना पकडलं असता आता त्याला कसं बाहेर काढायचं ते हा तलवार घेईल कारण तो वकील आहे ठीक आहे पण त्याला लॉकअप मधनं बाहेर काढायच्या आधी तो लॉकअप मध्ये कसा गेला हे तरी मला कळायला हवं ना ऑफकोर्स मी सांगतो आज सायंकाळी 6:30 वाजता अपराध गोळेकर मुंबईतल्या फोर्टमधल्या एका कॉफी हाऊसमध्ये कुणाची तरी वाट पाहत बसलाय आणि सॉरी कशाला तुमचे कुठे 6:30 वाजता बरं काय घेणार राजी आप तो जानते हैं इट्स ओके दोन कॅप्स काय गर्दी वाटत असते काय सर मंत्रालयात थोडासा तरी मोर्चा सगळं ट्रॅफिक जाम तरी नसेल जे तर ट्रेन्स नाही बंद पडले अभी तो इस बारिश का हुई स्लीप पडली की
त्या ट्रेन सुद्धा बंद पडतील. बरं आमचं भेटत नाही आला. ऑफकोर्स आज 4 वाजताच डिनर पडेल. राजी टेंडर आहे. रेट्समध्ये बराच फरक मला काळजी वाटावी असं तर रेट नाही घेतलं. आहे. तिघांचे आहे. हा पण तिघही नवीन आहे. म्हणजे आम्हाला चान्सेस आहेत. Depends on एक दोन दिवसात आम्ही पार्टीला निगोशिएशनसाठी बोलतो. हा पण तिथे जर ठरवायचं ते नेहमीसारखं आधीच ठरलेलं बरं. बरोबर ना? मग त्यासाठीच तर तुम्हाला इथे बोलवलं ना दुबे साहेब. हो. बरं सिगरेट यावेळी कॉम्पिटिशन आहे. लोवेस्ट टेंडर खूपच खाली आणि यापेक्षा जास्त असलेलं टेंडर पास करणं तेवढं सोपं काम नाही ना. झंझट काही और अकेले भी तो नहीं है ना. सो यावेळी 1% नाही. कम 3% तो लगे. 3 खूप होतील दुबे साहेब. म्हणजे 3% चिप्स घेताना चिप्स प्रमाणे 5% तो लाभ झाले. आम्हाला काय मिळणार? राजी मैं क्या करे. हमने बात विचार आहे ना त्या तिला किती कॉलेजला टाकायची किती डोनेशन मार्केट सगळं डबल आहे सध्या. गरज नाही परवडणार. तो फिर कम से कम 2% हो कमी पडतील आपल्याची. चिप्स घेताना बघू आपण. सध्या 2 वर आहे. ठीक आहे. तो आम्ही इतना घेतले येतो. त्याआधी छोटंसं मला काम करावं लागेल. जस्ट अ मिनिट. हॅलो बाकी जरा एमपी साहेबांसोबत बोलू. त्यांचा ग्रेन सिग्नल मिळाला की पाहिजे. इट्स ओके. हा सर आपण घ्या. हो दुबे साहेब आले. नाही 3%. दुबे साहेब काँग्रेस. MDS एग्रीड. ओके आपला ऍडव्हान्स आणि लिटिल शॉर्ट ऑफ कॅश मी नेहमीसारख्याच समजून आणलं होतं. झाल्यामुळे बट इट्स फाईन. तुम्ही हे ठेवा. मी बाकीचे पाठवते. ओके उजून तर बघा. राजी आपण पूरा भरोसा है हमारा. दुबे साहेब तो मैं चलो विक्टर, आपको हमारे साथ आना पड़ेगा. इधर पुलिस स्टेशन. पण आम्ही काय केलं? इन्स्पेक्टर गावकर हे स्थिती वाटलं तर मी दोघांनाही वेळ घालू शकतो, पण मी दोघांना रिटेन करतोय. माझी गाडी बाहेर उभी आहे. चावी द्या. आमचा माणूस स्टेशनवर नाही. पण अजून इथलं बिल वेळ कर लगेच. राजी आप फिकर मत करो. आपण यातून निर्दोष सुटणार आहोत. अपना गॉड मदर बैठेला है उधर. अरे साला घुस खाता है. घुस खाता है और ऊपर से बकबक करता है. साला धंधा करके नमक डालूंगा. चल चल साला. बेटा
आणि अशा तऱ्हेनं मी पोलीस लॉकअप मध्ये आलो. खरं तर माझा जन्म हा पोलीस कोठडीतच झाला. हे सगळं नंतर घडवण्यात आलं. आता मी माझ्या जन्मदात्यांच्या दृष्टीने एक गुन्हेगार आहे. ही भयानक आहे कोठडी. सर्वत्र काळापूर होता. त्या भीती ओलसरपणामुळे उमटलेलं नितळणारा माझा आत्मा कडानं घाबरा चालायची. भूकही लागली आहे, हालही लागली आहे. म्हणजे जेलमध्ये डाग झुरळ पाली देखील आहे वाटतं प्रचंड. अरे कधी ही जुळमट. अरे कोणी आहे का रे तिकडे? अरे शेकडो गुन्हेगारांचा घाम चिरलेला त्या धुळीची पुटं असलेल्या काळ्या शहाबादी फरशीवर माझा उंची सूट मळतोय रे, तुरगळतोय. आणि गजा खालून आज सरकवलेली अर्धवट कच्ची लिबलिबी. अरे कुत्रा सुद्धा तोंड लावणार त्याची भाकरी. तू अरे कोणी ठरवलं हा फालतू मेनू माझ्यासाठी? मी सुशिक्षित आहे रे, सुसंस्कृत आहे. आणि लॉकअप मध्ये असलेला माणूस जर सुशिक्षित असेल तर पोलीस थोडीशी माणुसकी दाखवतात. हे माहित नाही का तुम्हाला? मला घालणारे भुसडीचा लोक मला जेलमध्ये उपाशी ठेवून तुमच्या हॉटेलमध्ये फिश आणि चिकन हाताळत बसला. कुठे आहात तुम्ही? बापा हो, कुठे आहात? ऐकत नाही आपणांचा आकांत होता. त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? तो लाच देत होता ना, म्हणून तर पोलिसांनी त्याला अटक केली. अरे हो, हा असल्याच माणसाने सरकारी यंत्रणा भ्रष्ट केली आहे. आतून पोकून भेटली गेली आहे. हे काय तितकं आणि लोक त्याचा फायदा उचलतात. यंत्रणेतलेही आणि यंत्रणे बाहेरचे. बरोबर आहे. Corruption is like God. It is present everywhere and yet not to be seen. म्हणून तो चांगला का? भ्रष्टाचार. आणि मग कोणाच्या तरी कोणाचं वाईट? अरे देणारा देतो म्हणून घेणारा घेतो. आज पैसे देणाऱ्यांची संख्या घेणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हे म्हणजे भ्रष्टाचार हा चांगला कसं तुला म्हणायचं आहे का? असं कुठे म्हणवलं? खरं तर हा वाद ना निरर्थक आहे. पण चांगलं वाईट ठरवणार कोण? हे बघ, एखादा माणूस पैसे फेकून निवडून येतो, मंत्री बनतो आणि पुढे हाच लोकांना लुटणारा माणूस लोकांची कामं करतो. हे चांगलं की वाईट? एखादा माणूस गोळाबाजी करतो, भक्तांची गर्दी जमवतो आणि भरपूर माया जमवतो आणि त्याच पैशातून परत लोक मिळवली अशी कार्य करतो. हे चांगलं की वाईट? आता मला पण बोलावं वाटतं. पण मी थोडंसं डिफरंट बोलत आहे. पण आधी मला सांगा, भ्रष्टाचार आणि व्यभिचार दोन्ही सेम आहेत का? म्हणजे ही सध्या विविध धर्मांचा अभ्यास करते आणि वाचलं प्रत्येक धर्माच्या ग्रंथात व्यभिचाराबद्दल लिहिलेलं आहे, पण भ्रष्टाचाराबद्दल मात्र कुठेही लिहिलेलं नाही. तर राजे, काय अपराध होईपर्यंत काय करायचं हे ठरवूया आपण. अपराध होय काय ते युअर बिझनेस. कारण वकील तू आहे आणि आय एम अ डॉक्टर. मी फक्त हे एवढ्यासाठीच बोलतो कारण दर आठवड्याला अबॉर्शनची एक तरी केस माझ्याकडे येते. व्यभिचाराला बळी पडलेल्या तरुण मोठे तुम्ही त्यांची चुकता करतो, मग त्यात पैसे घेतो. Is this moral or immoral? चांगलं कठीण आहे, कारण मलाही हाच केस पडला. हल्लीच एका मिनिस्टरच्या मुलाला मी लाकडं चोरताना पकडलं. चुके मला अरेस्ट केला. सुद्धा कठीण होतं, पण मिनिस्टर स्वतः मला भेटायला आला. आता अशा परिस्थितीत मी काय करणार? त्याच्या पोराची सेफ्टी पाहावीच लागली ना, आणि माझा सुद्धा फायदा झाला ते. मला वाटतं आपण विचारांना बदल
का पुढे ते म्हणजे त्याच्या घरी. त्याच्या घरी त्याला एक त्याची बायको पण दाखवावी लागेल. बायको 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 हा आपण तिचं नाव ना अनन्या अनन्या हा म्हणजे अपराध आणि अनन्या विनमी पडतं ना हे म्हटलं हे जरा साऊथ इंडियन टाईप वाटतं. अरे मग काय फरक पडला त्या नाही ठीक आहे अनन्याचा हा पण या अपरांचं घर कुठे दाखवा. साधारण बऱ्यापैकी श्रीमंत लोकांची घरं मुंबईच्या मुख्य एरियात असतात म्हातारी. हा म्हातारे नको इथे मराठी माणसांना घेतच नाही सध्या. वेग वर्सेस नॉन वेग. मग लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे. हे चालेल